हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। वायनाडला गेलो होतो, तिथं ना फ्लावर शो आलेला होता आणि बरंच काही असं हे होतं बघण्यासारखं। भरपूर प्रकारचे असं मासे पण होतं। कृष्णा itu kan Krishna. Jadi punya ada ini Krishna. Wow. Nah, Pranju. Catfish. पक्ष्यांचं पण असं प्रकार होतं, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते। छान असं बघण्यासारखं होतं। जाळीमध्ये आत ठेवलं होतं, पिंजऱ्यामध्ये हात लावायला येत नव्हता आपल्याला। आणि हे वरती असं ना झाडावरती पण होते, इकडून तिकडं असं जात येत होते।
जास्त काही गर्दी नव्हती, गर्दी कमीच होती, त्यामुळे मग आम्हाला व्यवस्थित असं म्हणजे बराच वेळ थांबून बघू शकत होतो. आणि हे छोटे पिग असतात ते एकटे राहू शकत नाहीत वाटतं, एक सोबत दोघं असले तरच ते राहतात, असं काहीतरी असते. अजून एक आहे नाही का? काय म्हणतात एकदम असं नारळ बोलून जातात, त्याला 2 लागतात. ते आतमधून बाहेर आलो आणि नंतर मग ते फ्लावर होते, भरपूर अशा प्रकारचे ना फ्लावर होते. एवढं छान असं वाटत होतं, तिथून जायलाच नको वाटत होतं, एवढे असे फ्लावर होते. आणि शोची पण झाडं होती बरीच अशी, आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्लावर्स होते. ते ह्या साईडला अशी शोची झाडं होती. मुलांना कसं फ्लावर बघायला जास्त वेळ ते तिथं थांबत नव्हते, कारण पलीकडे राईड्स होते भरपूर असे, त्यामुळं त्यांना तिकडं त्याच्यामध्ये बसायला जायचं होतं. मग वहिनी घेऊन मुलांना पुढं गेल्या आणि मी मग पाठीमागं म्हणलं थोडंसं जवळून असं व्हिडिओ थोडंसं शूट घ्यावं, कारण खूप छान असं वाटत होतं. पलीकडे गाण्याचा पण कार्यक्रम चालू होता. खूप छान वाटत होतं बघायला, असं एवढ्या प्रकारची अशी ना झाडं होती. आणि पाऊस अगोदर आम्ही जायच्या अगोदर थोडासा पाऊस झाला होता बारीक. 2 दिवस जायचं असं, पण पावसामुळे जायलाच येत नव्हतं, मोठाच पाऊस होता. आज थोडा बारीक होता आम्ही निघाल्यानंतर कमी आला होता, त्यामुळे मग आतमधून फिरून होईपर्यंत बऱ्यापैकी पाऊस म्हणजे उघडला होता आता. त्यामुळे मग आम्हाला बाहेरचं जे होतं ते असं व्यवस्थित असं बघायला आलं. आणि ही गुलाबाचे एवढे प्रकार होते ना, वेगवेगळे कलर. आणि नंतर मग तिथून पुढं आलं की असे स्टॉल होते. स्टॉलशी आलं की मुलांचं कसं मग हे घ्यायचं आहे ते घ्यायचं असं म्हणजे ते चालू झालं. तिथं नंतर बराचसाच वेळ गेला. इकडं असं हलवा भेटतात, इकडचं केरळच्या पद्धतीचा हलवा आहे. खाण्याचं पण हे होतं आणि म्हणजे काही साहित्य घ्यायचं असेल ते पण असं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले होते तिथं. हे असे मसाज करून देत होते. वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स असं म्हणजे मुलांचं किंवा मुलींना क्लिपा वगैरे द्यायसारखं असं म्हणजे बरंचसंच काही होतं. पण मी जास्त काही शूट घेतलं नाही, व्हिडिओ बराच मोठा होईल म्हटलं, त्यामुळं थोडंसं हे केलं. रोबोट पण होता तिथून मग बाहेर आलो आणि मग हे मुलांना खेळायला हे बाउन्सी हाऊसमध्ये थोड्या खेळले अगोदर, बाकी पण बरंच खेळायचं होतं. मुलांना कसं गेलं की सगळ्या ह्याच्यात बसायचं असतेच.
थोड्याशा मग राईड मुलांनी एन्जॉय केल्या. भरपूर अशा होत्या, पण वेळ पण बराच झाला होता. 10 वाजेपर्यंत आम्ही 7 वाजता 7:15 काहीतरी गेलो होतो. 10 वाजल्या होत्या. मग मुलांनी थोडंसं केलं, नंतर आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि मग परत रिटर्न आलो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.